तर आजच्या फेरीतला पाहायला मिळतो आपल्याला पहिल्या फेरीतला तिसरा सामना. दोन सामने जिंकून घारपोळी संघ थेट क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला आहे. आणि आता इथून मॅचला पुन्हा होईल सुरुवात. एकीकडे असेल आंबिवली, दुसरीकडे असेल पोही. दोन संघादरम्यान मॅच. चला पोही संघ आपण शत्रुशन सजवा लगेचच. नो टीम मीटिंग, नो एक्स्ट्राचा टायमिंग. चला प्लेयर आला तर एक षटकामध्ये येण्याच्या आधी आपण त्याला घेऊ. चला या. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला इथे. निर्धाव फेकत सुनील ऑन स्ट्राईक आहेत. नॉन स्ट्राईकला रोशन आहेत गोलंदाजी मार्क वरती. हा देखील बालचंद्र आपण पाहतोय लगातारचे दोन चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मिळालं आहे. समोर आपण पाहतोय सुनील. हा देखील चेंडू आपण पाहतोय. हर्षल भुंदन पाहत राहिलेत आणि पंच सांगतायत की हा चेंडू इट इज अ व्हाईट चेंडू. व्हाईट चेंडूची सांगता झाली आहे. वाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या
एक या अंकाने श्री गणेश होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे असेल आंबिवलीत, एकीकडे असेल पोही या दोन संघा दरम्यान ही मॅच रणसंग्राम सुरू होत असताना पाहायला मिळतो आपल्याला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा नाही संपर्क आणि हित्य देखील आला शेंडू निर्धाव. पिबनचं पहिलं षटक आहे आणि पिबनच्या पहिल्या षटकामध्ये अक्षरशः डेंजर गोलंदाजी होत असताना हा देखील चेंडू आपण पाहू शकाल आउटसाइड ऑफ सम पंच सांगतायत की हा चेंडू देखील सुपर. 2 धावा धाव फलकावरती. पहिला धावसंख्या देखील वाईटने सुरुवात झाली, दुसरी धावसंख्या देखील वाईटने मिळतीये. 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज भालचंद्र. भालचंद्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती चांगलं वैयक्तिक षटक घेऊन आला आहे. टपकला चेंडू हलक्यात आणि ड्राईव्ह फटका. स्ट्राईक एंडला फेकी गेली आहे आणि ही ते मात्र अवघी एकच सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील कव्हरला चेंडू उडवलाय. दन 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 करीत चाललाय. भरपूर मोठा चेस धावून परंतु त्यांना बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे ढोकलाय चौकार. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला अद्यापर्यंत 7 या धावसंख्येवरती. 5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झाला आहे आणि 7 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला मोठा विकेट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा नाहीये संपर्क आणि हिथून देखील आता आलाय निर्धाव चेंडू. निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलं. षटक क्रमांक पहिलं झालं समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाती ती तब्बल 7 धावा धावफलकावरती आपण पाहतो. सुरुवात चांगली केली होती गोलंदाज भालचंद्रने परंतु त्याच्यानंतर एक आलेला चौकार. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 7 धावसंख्येचं षटक पैकलं. एक चिंगूस गोलंदाजी, चिंगू गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भालचंद्र कडून. अक्षरशः पाहायला गेले या स्पर्धेसाठी भरपूर जणांनी आर्थिक सहकार्य केलं. सर्वांचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करू आणि आभार देखील व्यक्त करू. परंतु महत्त्वाचा क्षण म्हणजे हा आहे की आंबिवलीकरांनी मात्र उपलब्ध करून दिलेले क्रीडांगण त्यांचं शतशः मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. कारण की मैदान नसेल तर सामने देखील होणार नाही, स्पर्धा देखील होणार नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती भगवान आपण पाहतोय. भगवान आलेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 वरती. भालचंद्र पाहिले आपण, पहिले गोलंदाज, त्याच्यानंतर भगवान आलेत. म्हणजे पोही संघाने नंतर सर्व देवच अवतरलेत की काय, हाच मोठा प्रश्न राहिला आहे प्रेक्षकांच्या समोर देखील. भगवान आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. समोर चेंडू उडवलाय कबरच्या डोक्यावरून. डिपेक्षा कबरला क्षेत्ररक्षक झाली फंबळ आणि लगेच तू 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 मै 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 तू 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 मै मै स्वाहा. एक धावसंख्या बोनसच्या स्वरूपामध्ये दिली. एक धावसंख्या खूप महत्वाची असते. म्हटलं होतं पहिल्या मॅचमध्ये देखील की एक धावसंख्येला महत्त्व दिलं जातं. ती धावसंख्या आत्ता देखील महत्त्व दिलं नाही आहे. 3 धावसंख्येच्या मदतीने 10 धावा धाव फलकावरती. लगेच शतरक्षण चेंज केलंय पहा. टार्गेट येता करावं लागेल ह्या षटकामध्ये. भगवान आपल्या संघासाठी धावून यावं लागेल. आता चिंगूस गोलंदाजी तुला देखील करावी लागेल. हा देखील फटका आता फसलाय. क्षेत्ररक्षक पहा अक्षरशः आधीच हात वरती गेले होते आकाशाला, सांगत होता की राम राम मित्रा.
इथे देखील पहा पहा तीन तीन क्षेत्ररक्षक अक्षरशः एक चेंडू उचलायला तिघे लागतात. मला असं वाटतं 50 किलोचा चेंडू असेल. आता धावसंख्या 3 ने पुनश्य जाते, जाऊन पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. मज्जा येते, अशी मजा आली की अजून प्रेक्षकांना देखील मजा येते मॅच पाहण्यासाठी. ओमकार मोरे पाहू शकाल आपण अक्षरशः झाडाच्या सावलीला बसून मात्र मॅचचा आनंद घेत असताना. हा देखील वेगवान चेंडू लावली अपील पंचांकडे. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला आणि त्याच कारणाचा पंचाने दाट लावली पेटाळून. आणि इथे आला निर्धाव चेंडू, निर्धावाच्या साह्याने दाखवलं 13 वरती स्थिरावलंय. 1.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 13 धावा फलकावरती बिनबाद. हा देखील वेगवान चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, थोडा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि तो देखील ठरलाय सक्सेसफुल. आता इथून सुनील यांना थोडं विचार करायला भाग पडलंय, कारण की गोलंदाज भगवान आता साक्षात जमिनीवरती देखील अवतरलेत गोलंदाजीसाठी. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. इथे स्वतः गोलंदाज आले चेंडू खाली. तत्पूर्वी एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 14 या धावसंख्येवरती. 14 धावा फलकावरती आपण पाहतोय. टीम आंबिवली संघ होम ग्राउंड वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील उडवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु त्यांच्या अबक्याच्या बाहेर. चेंडू काऊ कॉर्नरला गेला. षटकार, षटक क्रमांक 2 देखील संपलाय. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहे टीम आंबिवली संघाच्या. वीस धावा धावपुस्तकावरती आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. आता रुपेश आले गोलंदाजी मार्ग वरती. पापडचं षटक हाताळलं अक्षरशः 7 धावसंख्येचं. त्याच्यानंतर षटक हाताळलं 13 धावसंख्येचं भगवानने. आणि आता आले रुपेश, आपण पाहतोय रुपेश आलेत. लेफ्ट हँडेड आपण पाहू शका स्पिनर. यस नेक्स्ट मॅच अनाउन्स करतोय मी. नेक्स्ट मॅच माणगाव आणि त्याचबरोबर अरवंद दोन्ही संघाचे कर्णधार. आपण इनिंग संपली की लगेचच टॉससाठी या. मधल्या ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. माणगाव वर्सेस अरवंद या दोन संघादरम्यान. 20 धावा धावफलकावरती. स्कूप करायचा प्रयत्न इथे मात्र फसवलाय थर्ड स्लिपला आणि चेंडू चालला थर्ड मानला दन 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 करीत. इथून आलाय सुनील यांच्या बाटमधून चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 24 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा धावफलकावरती. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु थांबवलंय, स्वतःला आभारण्यात आलाय. एक सिंगलच्या मदतीने 25 धावा 25 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. टीम साई 11 आंबिवली आपण पाहतोय. आज मात्र साई 11 आंबिवली या नावाने आज संघात मैदानामध्ये दाखल झाला आहे. सुनील दादा जे आपण सेकंडला पाहतोय त्यांचे सुपुत्र आहेत आणि आज मात्र त्यांच्या नावाने
इथे मैदानामध्ये खेळ करतोय साई 11 आंबिवली संघ. इथं बी शेप मध्ये लॉंग अँड लॉंग ऑफच्या मधोमध केली जाते फिल्डिंग. तवसर सिंगल्स मात्र मिळतीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथं बॅक लिडिंग एच फसवलं सुनील के अरे ना. आणि पहिले बिगेट पहिला हादरा 26 धावसंख्येवरती लागणारा 440 होल्डचा साई 11 आंबिवली संघाला हा मोठा धक्का. सुपर्ब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रुपेश यांच्याकडून. आणि समोर देखील रुपेश आपण सचिन पाहतोय. लास्ट पहिल्या पाहायला गेलं पूर्वार्धाचा अजून पहिल्या पूर्वार्धाच्या तिसऱ्या ओव्हरचा इथे समोर चेंडू उडवला फटका फसलाय. इथे देखील सोडली जाते असेल. इथे धावचीची संधी आणि ही तर देखील फलंदाज दोन. यस यस चेक केला जातोय. क्रॉसिंग क्रॉसिंग बघा बघा फलंदाज बाद आहे परंतु क्रॉसिंग कोणता फलंदाज बाद असेल बघा. क्रॉसिंग बघता बघा. यस सचिन इट इज गॉन. सचिन होईल आता इथून बाद. मास स्ट्राईक एंडला फेकी झाली आहे आणि सचिनांना आता परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि दोन बाद आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती आली. 2 मिनिटात आता मी सांगतो थांबा ना. पहिल्या चेंडूवरती आली चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आली सिंगल, तिसरा चेंडूवाला सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट सुनील दादांची, 5वा चेंडू निर्धाव आला आणि 6व्या चेंडूवरती 1+ विकेट. असे टोटल षटकर क्रमांक 3ची झालेली सांगता समाप्त. धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा धावफलकावरती. चला चला पोई संघ आपण चला टीम मीटिंग नका करू. पोई संघ टीम मीटिंग नका करू. चला लगेचच फील्ड पोझिशन सजवा. पंचाने टायमर लावला आहे आणि त्या टायमिंगमध्येच आपले 4 षटकं कंप्लीट केली नाही तर आपल्याला निश्चित पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मग ती पॅनल्टी कसली देखील असेल.
ओव्हर क्रमांक 4 मध्ये आले तर आपण पाहतोय विनोद गोलंदाजी मार्कवर सजज स्ट्राईक एंडला. लेफ्टी बॅट्समन आपण पाहतोय प्रज्वल आहेत. लास्ट स्ट्राईक एंडला बॅट्समन आपण पाहतोय रोशन आहेत. त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे. 2 फलंदाजांवरती आता कराव्या लागतील इथून धावसंख्या. फुलटॉ चेंडू आणि त्याच्यावरती इथं पकडली जाते असेल आणि संपवलाय बॅट्समन प्रज्वल सहित खेळ. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. चला स्पीडअप करा. पोलीस संघ वारंवार आपण खूप विलंब करतात. विनंती आहे तुम्हाला. धावसंख्या 27. इथे देखील फटका पोचलाय. नो मान्स लँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल वेगाने झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का पहा. थोडं फंबल झालं होतं लगेचच. 28 धावा धाव फलकावरती. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 28 धावा धाव फलकावरती. इथे मात्र फटका फसलाय. स्वतः गोलंदाज झालेत. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. आणि इथे देखील पाहायला मिळतं आपल्याला एक सिंगलच्या मदतीतून 29 धावा धाव फलकावरती. 29 धावा धाव फलकावर. हा देखील कट केलेला चेंडू आपण पाहतोय. सेकंड अटेम्प्टला टिपली जाती असेल आणि निश्चितच बॅटरचा संपवला खेळ. योगेश गिल हा सुद्धा पाठ 29 धावसंख्येवरती लागणारा हा सलगचा 4था हादरा टीम साई 11 आंबिवली संघाला. हा समोर चेंडू उडवलाय. इथे गिल पकडली जाते आता झेल आणि संपवलाय. इथं पुन्हा 1 मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. यश आलेत. आपण आले होऊ शकाल. यश आलेत नवीन बॅट्समॅन. 29 धावा धाव फलकावरती. लोवर पुलटा चेंडू कन्वर्ट केला. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला इथं नॉस स्ट्राईक एंडला फेकी झाली आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट. तिसरीच्या प्रयत्नाला आणि इथे 3 धावसंख्या मात्र झाली विकेट. 2च्या मदतीने 31 धावा धाव फलकावरती. म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे ती टीम पोलीस संघाला विजयासाठी.
नेक्स्ट मॅच माणगाव आणि त्याचबरोबर अर्बन दोन्ही संघाचे करणार आपण. चला माणगाव संघाचा करणार आणि अर्बन टीमचा करणार आपण. चला टॉस साठी या, कृपया विनंती आहे. माणगाव संघाचा करणार आणि अर्बन टीमचा करणार आपण. चला टॉस साठी यावं, कृपया. वारंवार आपल्याला अनाऊन्स केलं जात आहे. दत्ता निघला बघा. संतोष शेट घरात वावले पण यांचं आगमन झाले. सुभाष अनंता बळेकर आणि विजयासाठी 32 धावसंख्येची गरज असणारी सलामीची जोडी झाली रमाना मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय का या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज साठी ज्याने आकर्षक कूलर देण्यात आलंय ते आमचे सर्वांचे परम मित्र निनाद शेठ कराले यांचं देखील आपण मनापासून करूया सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवरती पिबनचं पहिलं षटक आले घेऊन सुनील. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला लेफ्टी लेफ्टी बॅट्समन भगवान. नॉन स्ट्राईक एंडला गिरीश आपण पाहतोय. पहिला चेंडू
ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि हिथून मिळतीय सिंगल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या इथं फ्लाय श्री गणेशा खातं ओपन मात्र केलं जात आहे. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय 33-32 धावसंख्येचा पाठलागाला आता झाली इथून सुरुवात. चला स्पीडअप करा टीम साई इलेव्हन आंबेवली संघ. पुढे येऊन ऑन साईडला आपण पाहतोय डीपमध्ये वायडेश लोकांना फिल्डिंग केली जाते. काऊ कॉर्नरला इथे सिंगल्स लगेच डबलमध्ये रूपांतर. आणि या दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 3 अंकावरती. अकुटब्याचा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज सुनील आले चेंडूखाली आणि पकडली जाती असेल आणि संपवलाय 3 धावसंख्येवरती पहिला आदरा टीम पोई संघाला. बालचंद्र आलेत आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. तीन धावा फलकावरती आपण पाहतोय. इथे देखील फिरून खेळलाय. क्षेत्रश पोचतील का? क्षेत्रश पोचत नाहीये. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. एक टप्पा करीस अति घाई गेलीये रोशन याने आणि ही मिळालाय नशिबाचा संघर्षमय चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 7 या अंकावरती. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. देखील ऑन साईडला ड्राईव्हचा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा नाहीये संपर्क. इथे देखील निर्धाव चेंडू 7 धावा फलकावरती 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे ना. अद्यापर्यंत 7 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतो पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा. पुढे येऊन सरसवलाय. इथे अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक गडी गारत टीम बोई संघाला लागणारा 7 धावसंख्येवरती हा दुसरा आदरा. चला नेक्स्ट मॅच मानगाव आणि त्याचबरोबरीने अरवण दोन्ही संघ आले असतील. आपण टॉस साठी या लास्ट कॉल. अन्यथा 4 षटकांचे मॅच 3 षटकांची केलेली जाईल याची नोंद घ्या. दोघांची देखील मॅच.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन आलेत. सचिन पाहते आपण गोलंदाजी मार्कवर सज्ज. हा मात्र फटका हा देखील फसलाय. स्वतः गोलंदाज आलेत आणि इथे मात्र झेल झाली ड्रॉप. काय घडते मैदानाच्या आतमध्ये नेहाल होते. नेहाल यांना कॉल द्यायचा होता परंतु त्यांना दिला नाही कॉल आणि इथे झाली झेल ड्रॉप. इथं सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 800 घरामध्ये. चला नेक्स्ट मॅच मानगाव आणि त्याचबरोबरीने टीम अर्बन दोन्ही संघ. चला मानगाव संघाचा करदार आलाय तर अर्बन टीमचा करदार लवकरात लवकर. चला मानगाव संघाचा करदार आलाय तर अर्बन टीमचा करदार पण चला लवकरात लवकर. हा देखील वेगवान चेंडू वेगाने बीट करत असताना आपण पाहतोय. ही ते देखील आला चेंडू निर्धाव आणि निर्धावाच्या सहाय्याने तब्बल 8 धावा धावफलकावरती 32चा पाठला करायचा आहे आणि अद्यापर्यंत 8 धावा धावफलकावरती म्हणजे अजून इथून 24 धावसंख्येची गरज आहे. हा देखील चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आपल्याला आणि ही ते देखील चेंडू आलाय निर्धाव 8 वरती. विशाल आपण पाहतोय ऑन स्ट्राईकला आहेत आणि लगातारचे 2 चेंडू निर्धाव खेळत असताना आता मात्र टॅप केला चेंडू ऑन साईडला वाईडिश लॉंगनला स्वतः रोशन आहेत आणि इथे मात्र कॅरी करत असताना एक सिंगलच मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 9 या अंकावरती. आता 23 धावसंख्येची गरज आहे. इथे देखील सन्मान दिलाय पहा आणि त्याच्यावरती हा देखील आला चेंडू निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय. अद्यापर्यंत पाहतो आपण 9 अंकावरती 32चं टार्गेट आहे आणि ते टार्गेट आता कठीण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्बन संघाचा करदार चला आपण लास्ट चेंडूचा खेळ शेष असेल आपण पाहतोय दुसऱ्या ओव्हरचा. ऑन साईडला प्रहार चढवलाय वाईडिश लॉंगनला. इथं फिल्डर गेलेत पोहोचले तत्पूर्वी एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. इथं सुनील स्वतः आपण पाहू शकाल इस्टनच्या मागे उभे. एक सिंगलच्या मदतीने 10 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागला त्या अवघ्या सिंगल आली आणि 10 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात आपल्याला येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज अजूनही. 12-22चे समीकरण गोलंदाजी मार्कवरती रोशन आपण पाहतोय. चला नेक्स्ट मॅच अर्बन आणि त्याचबरोबर मानगाव दोन्ही संघाचा करत आपण. चला
मानगाव संघाचा करतात आणि अर्बन टीमचा करतात आपण. चला इथे मात्र ऑन साईडला हवेशा सहित लगवलाय आणि हिते आता मात्र केलं जाईल चेक. हिते आता मात्र केलं जाईल चेक. यस आपण पाहू शकाल आता थोडासा क्रिटिकल विषय 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 खूप गंभीर आहे. गंभीर विषय आता दिसेल थांबा 2 मिनिटं थांबा. एवढं तर क्लिअर झालंय. 2 मिनिटं फक्त पेंडिंग आपण पाहतोय. थांबा दोन मिनिटाची चेकिंग चालू. चेकिंग माईक चेक. हॅलो माईक चेक. थांबा थोडं शांतता घ्या. शांतता. 2 मिनिटं. येऊ नको. सीझन भरपूर क्रिटिकल आहे आणि त्याच्यावरती आता विचार विनिमय करून आता इथून घ्यावा लागणार आहे. कोणी येऊ नका ना. कोणी चेकिंग कोणाला देणार नाही करून मी. यस मग 6 नाहीये. इथे अडवण्यामध्ये आलं यश. यस 2 संघादरम्यान केली जाते आता नाणेफेकीचा कौल. चला अर्बन संघ आणि मानगाव संघ 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. केवळ शेट मोरे याच्या शुभास केला जाईल टॉस पहिल्या फेरीतला 4थ्या सामन्याचा. धावसंख्या जाऊन पोचली आहे ती तब्बल 12 वरती. हा देखील आडेपाटीतून प्रहार चढवलाय. इथे मात्र एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघाले. दुसरीच्या प्रयत्नाला फलंदाज इथे होईल लावचितच्या स्वरूपामध्ये आणखीन एक बाद. मानगाव संघाने टॉस जिंकला. प्रथम डिसिजन फिल्डिंग करण्याचा घेतला आहे म्हणजे अर्बन संघाला प्रथम बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती. तेरा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दबीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. महेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. किरण आपण पाहतोय गोलंदाज. हा देखील ऑन साईडला प्रहार चढवला. एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का. दुसरीच्या प्रयत्नाला फेकी देखील झाली आहे परंतु फेकी झाली आहे खराब आणि लगेचच इथं सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 15 वरती म्हणजे तुम्ही 17 धावसंख्येची इथून गरज आहे. उर्वरित 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. फुलटॉस चेंडू लबर बॉलटॉस कन्वर्ट केला आहे. विषेप मध्ये आपण पाहतोय इथे मात्र फेकी झाली आहे. लगेचच जास्त वेगाने पकडताय त्याच वेगाने फेकला देखील. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं 16 धावा धाव फलकावरती.
अजून 16 धावसंख्येची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. कुठे सामना होता, कुठे सामना आणून ठेवला आहे. सुनील हिरेज पहिलं षटक खूपच भारी पडलं. काका ओ का इकडे इकडं खुर्चीत खुर्चीत बसा खुर्चीत. अहो बसा खुर्चीत. बसा खुर्चीत. तिथं कोण पाहुणे येतील आज. हा बसा खुर्चीत बसा खुर्चीत बसा. चला स्पीडअप करा शंकर गोंडे. वारंवार आंबिवली संघाला ताकीद दिले जाते. आता लास्ट कॉल आपणास. हा देखील निर्धाव चेंडू. आता 7 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. 7-16चं समीकरण आपण पाहू शकाल. आता 7-16चं समीकरण पाहायला मिळतंय. 32 धावसंख्येचं मापक असं आव्हान होतं आणि ते आव्हान पार पडत असताना थोडं नाकीस नव्हे असताना पोही संघासाठी हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंप पण जो सांगतायत की वाईड ऑफ अंतरची एक धाव. 17 धावा धाव फलकावरती. लावूडल्या पिल पंचांकडे लावूडल्या पिल पंच पाहू शकाल. पण तटस्थ उभं राहिलेत. इथे माझा षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ते 17. आता मात्र 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. लावूडल्या पिल पाहायला मिळते. लावूडल्या पिल अक्षरशः बेगाने टाकला होता चेंडू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन आपण पाहतोय आणि पहिला चेंडू इथे चांगल्या प्रतीचा पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती इथे झटका मात्र मिल्ला जातोय टीम पोई संघाला. आता आले मजा मॅच मध्ये. आता 4 चेंडू 15ची गरज. आता पूर्णपणे शिरकाव केलाय तो साई 11 आंबिवली संघाने.
लोबर फुलटॉस चेंडू कन्वर्ट केला आहे. नेहाल तिथं तयार आहेत. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. व्हेरी गुड फिल्डिंग नेहाल यांची देखील आपण पाहतोय. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 3-14चं समीकरण आपण पाहतोय. अक्षरशः दर्जेदार कामगिरी राहिली. ही मात्र इथून देखील फिरून काढण्याचा प्रयत्न. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व सिद्ध केलंय टीम साई 11 आंबिवली संघाने. इथे मात्र 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. पुढे येऊन सरसवलाय. फटका देखील दर्जेदार आहे. कव्हर शॉट डोक्यावरून दीपेक्षा कव्हरला केली जाते फिल्डिंग. तत्पूर्वी मिळतायत सिंगल शॉट डबल. 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वरती. तर 1 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. पूर्णपणे औपचारिकता राहिली असंच म्हणावं लागेल आता संदीप सर आपण. हा मात्र खराब पण नशीब बलवत्तर म्हणावं लागेल. सुनील यांनी केलेली चांगली कामगिरी. पायाचा वापर करून अडवण्यात आलेला हा चेंडू. वाईट चेंडूचा इशारा. याच्यावरती मिळाली सिंगल. आता 1 चेंडू 11ची गरज आहे. या चेंडूवरती जर का फटका फिरवला असताना तर जरूर काहीतरी घडलं असं. इथे देखील फटका फसलाय. इथे मात्र सामना विजय घोषित करतायत टीम आपण पाहतोय साई 11 आंबिवली संघ. मात्र इथे सामना जिंकलाय. आणि आपण पाहतोय डॉक्टर राकेश पाटील सुविधा हॉस्पिटलचे सर्वेसर्वा